पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पानाच्या टपऱ्यावर विकलं जाणारं कडक फुलचंद आता फक्त पान राहिलेलं नाही, तर त्यामध्ये घातक अंमली पदार्थ मिसळले जात असल्याचं उघड झालंय। पुणे शहरात फुलचंद पानाची मोठी क्रेज आहे। एक कडक फुलचंद टाकू असं म्हणणारे अनेक जण तुम्हाला दिसतीलच, पण याच पानामध्ये आता नशा देणारी पावडर मिसळली जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। ही पांढरी पावडर साधी नाही, यात घातक आणि मेंदूवर परिणाम करणारे ड्रग्ज मिसळले जात असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर परिसरातील एका पान टपरीवर छापा टाकला। सिद्धेश्वर पानवाला येथे ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत तब्बल 7.5 लाख रुपये किमतीची 8 किलो 760 ग्रॅम अंमली पदार्थ मिश्रित पावडर आणि 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। आपल्याकडे 3 प्रमुख कारवाया झालेल्या आहेत। कारवाया खरं तर अजूनही चालू आहेत। त्यातली एक महत्त्वाची कारवाई ज्याच्यामध्ये एक युनिट उद्ध्वस्त करण्यात आलं। त्या ठिकाणी ते चालवत असणाऱ्या एका दाम्पत्याला तिथं ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्यासह आम्ही ती कारवाई तिथं पूर्ण केली। सगळ्यात पहिली कारवाई, सगळ्यात पहिली माहिती आम्हाला लोणी काळभोरच्या एका पानटपरीपासून प्राप्त झाली। ती माहिती प्राप्त झाल्यानंतर तिथं काही प्राथमिक चौकशी करण्यात आली, प्राथमिक तपास करण्यात आला आणि त्या तपासामध्ये असं आढळून आलं की याच्यामध्ये काहीतरी मिश्रित आहे जे अंमली पदार्थ सदृश आहे। त्या कारवाईमध्ये 2 लोकांना अटक करण्यात आली आणि त्याचाही तपास पुढे चालू आहे। ती तपास तो पुढे चालू असताना त्याची बॅक ट्रॅकिंग करत असताना हे सगळं साहित्य कुठून आलं याच्याबाबत विविध भागातून शहराच्या आम्ही माहिती घेत होतो आणि ती माहिती घेत असताना हिंजवडीमधल्या त्या प्रकाराबाबत कुठंतरी आम्हाला कल्पना मिळाली। कल्पना मिळाल्यानंतर त्या आपल्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांच्या बरोबर संयुक्त कारवाई करत तिथं जी मोठी कारवाई करण्यात आली। त्यानंतर बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा असाच एक प्रकार याच्याबाबत आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन प्राप्त झाली आणि आपण तिथेही कारवाई केली। एकूण मिळून जवळपास आपल्या या दोन्ही कमिशनरेटमध्ये 7 लोकांना या गोष्टीसाठी ताब्यात घेतले। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की अशा पद्धतीने पानामध्ये किंवा पानाच्या मसाल्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचे अंमली पदार्थ किंवा औषधं मिश्रित करून लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो। त्याच्यामध्ये सेडेटिव्ज असतील किंवा असे कुठले तरी प्रतिबंधित पदार्थ जे असतील त्यांचा जसा इम्पॅक्ट होत असतो औषधांचा, ड्रग्सचा, त्या पद्धतीचा इम्पॅक्ट या मसाल्यातून होतोय। त्याचं प्रमाण, त्याच्या इतर बाबी, त्याचे केमिकल कंपोजिशन याच्यासाठी आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्कात आहोत। त्याच्याशी संपर्कात राहून याच्याबाबतचा अधिक खुलासा मिळाल्यानंतर, अधिक तपास झाल्यानंतर निश्चितच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवेल। परंतु महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षेशी त्यांच्या या सगळ्या सवयीचा गैरवापर करून त्यांच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने या गोष्टी पुरवल्या जात आहेत। सगळ्यांनी सावधान राहायचंय आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरावर ज्या गोष्टी परिणाम करत आहेत त्याचा जर आपल्याला अंदाज येत असेल तर निश्चित आमच्यापर्यंत त्याची माहिती द्यायची आहे। पानटपरीवाल्यांना सुद्धा सूचना आहे, कुठल्याही अशा प्रकारच्या गैरप्रकारांना जर तुम्ही खतपाणी घालत असाल तर तुमची काही केली जाणार नाही। याआधीही पिंपरी चिंचवड परिसरात अशाच प्रकारची कारवाई झाली होती। त्यामुळे हा रॅकेट मोठा असून आंतरराज्य टोळ्यांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच तुम्ही रोज खात असलेलं पान आता किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। कडक चव आणि जास्त झिंग मिळावी म्हणून काही पान विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचं स्पष्ट होत आहे। या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील पान टपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पुढच्या वेळी कडक फुलचंद मागण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा, कारण ही चव तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते।